आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या तक्रारीची दखल फडणवीसांनी घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर पाटील यांची थोडी अडचण होते हे आम्हाला माहित आहे, पण मोदींच्या पाठीशी आपल्याला बळ उभं करायचं आहे असं फडणवीस कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले। आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला आणि हे खरंय त्याच्याने ताकद वाढली। पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसचीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता। मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 3-4 लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय त्यांची काय अडचण होणार आहे। त्या 3-4 लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते, ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हर्षवर्धनजी, मोदी साहेबांकरता आपल्याला निर्णय करायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।